जय श्रीराम माझ्या प्रिय भारतवासियांनो, आज आपण रामनवमी बद्दल कथा श्रवण करणार आहोत। रामायण आणि रामचरितमानस पवित्र ग्रंथ आहेत। तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे, परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे। तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते, तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे। महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला। महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला। महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी तपस्वी विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले। योग्य वेळ आल्यावर अभ्यंगतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परम मित्र अंगदेशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता रुंग ऋषीसह यज्ञ मंडप आले। या प्रकारे महाराज यज्ञाचे विधिपूर्वक शुभारंभ केले गेले। संपूर्ण वातावरण वेदाच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला। सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली। राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला। प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणाम स्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या। जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य मंगळ शनी बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्कलग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला। शिशु नीलवर्ण चुंबकीय आकर्षण खूप तेजस्वी परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता। त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहायचे। त्यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडी महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला। संपूर्ण राज्यात आनंद पसरला। महाराज यांच्या घरी 4 पुत्रांच्या जन्माच्या उत्सवात गंधर्व गान सुरू झाले। अप्सरा नृत्य करू लागल्या। देवता आपल्या अभिमानातून फुलांचा वर्षाव करू लागले। महाराजांनी उन्मुत हस्ताने राजद्वारावर आलेल्या थाट चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण यांनी याचकांना दान दक्षिणा दिल्या। पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले। 4 पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ याद्वारे केले गेले। त्यांचे नाव रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले। जसं जसं वय वाढत गेलं तसे रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले। ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते। परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले। ते सर्व प्रकारात अस्त्र-शस्त्र हाताळणे आणि हत्ती अश्व यासह सर्व प्रकारांच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले। ते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे। त्यांचे 3 भाऊ देखील त्यांचं अनुसरण करायचे। 4 भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती। 4 भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती। 4ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात। अशा प्रकारे ही रामनवमीची कथा आपण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपले सर्वांचे।